नमस्कार माझ्या गोड ताईंनो, कशा आहात सगळ्या. वेलकम टू स्टिच विथ सरिता. या अगोदरच्या कटोरी ब्लाऊज कटिंग कसा करायचा पेपरवरती हे मोठ्या साईजचं माप टाकून मी तुम्हाला दाखवलं होतं. रिसेंटलीच व्हिडिओ अपलोड केलेला आहे. अजून पाहिला नसाल तर नक्कीच पहा. खूप इंटरेस्टिंग आहे. डायरेक्ट कपड्यावरती माप टाकायला तुम्हाला इझी जाईल किंवा कोणत्याही पद्धतीची वेगळी कटोरी तुम्हाला कटिंग करायची आणि पुन्हा त्याच्यामध्ये चेंज करायची गरज लागणार नाही. तर हा व्हिडिओ इन डिटेल आपल्या चॅनलवरती अपलोड झालेला आहे. होम पेजला जाऊन चेक करू शकता. त्याची लिंकसुद्धा मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्सला दिलेली आहे. तुम्ही जाऊन तिथे क्लिक केला तर डायरेक्ट तुम्ही व्हिडिओवरती जाऊ शकता आणि तो व्हिडिओ इन डिटेल पाहू शकता. आता हा व्हिडिओ डिमांडेड होता म्हणून मी टाकला होता. पण त्यानंतर हा व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर बऱ्याच ताईंनी कमेंट केली की याच पद्धतीने कटिंग तुम्ही पेपरवरती केलेलं आहे, तेच कटिंग कपड्यावरती ठेवून त्याची शिलाई करून दाखवा. म्हणजे या मापाचा कटोरी ब्लाऊज तुम्ही मला कटिंग करून शिवून दाखवा कपड्यावरती, थोडक्यात अशी कमेंट होती. तर त्या ताईंसाठी हा स्पेशल व्हिडिओ आहे की तुम्हाला जर अशा गोष्टींमध्ये थोडंसं भीती वाटत असेल की पेपर कटिंग केल्यानंतर तो कटिंग पेपरवर आपण कपड्यावरती ठेवून कटिंग केला तर चुकणार नाही किंवा ब्लाऊजला फिटिंगला कसा ब्लाऊज बसेल, फिटिंगमध्ये काही चेंजेस येतील का, तर न घाबरता तुम्ही बिनधास्तपणे सेम कटिंग पेपर कटिंग जे आहे ते ब्लाऊज पिसावरती अस्तरवरती ठेवून अगदी बिनधास्तपणे कटिंग करू शकता. या कटिंगचा ब्लाऊज तुम्हाला दाखवण्याचं कारण माझ्याकडे याच मापाचे 2 ब्लाऊज शिवायला आले होते आणि हेवी साईज आहे, त्यामुळे मी हा तुम्हाला पेपर कटिंग अगोदर करून दाखवला. मी आहे असं ॲज इट इज पेपरवरती माप न टाकता कपड्यावरती सुद्धा माप टाकून हा ब्लाऊज कटिंग करू शकते. कारण आता इतक्या वर्षाची प्रॅक्टिस आहे आणि प्रॅक्टिसमुळे भीती जाते मनातली आणि तुम्हाला कोणतीही स्लीव्ज किंवा डिझाईन किंवा कटोरी कटिंग केलात तरी चुकणार नाही याची गॅरंटी मात्र नक्कीच असते. तर चला मग आता याच मापाने कटोरी कटिंग केलेली आहे कपड्यावरती आणि पहा या पिसावरती मी कटिंग केलेलं आहे. आणि ॲक्च्युली झाला प्रॉब्लेम असा की कटिंगला घेतला आणि लाईट गेली होती. पावसाचं वातावरण होत आहे सध्या, त्यामुळे बराच वेळ काही लाईट आली नाही. शेवटी वाट बघून मी हे कपड्यावरती कटिंग करून घेतलं पेपर पॅटर्न ठेवून आणि ते इथे जोडून ठेवलेलं आहे मशीनवरती. तर जोडून ठेवलेले पीस आहे ते तुम्हाला दाखवते, पण विश्वास ठेवा त्याच पेपर कटिंगचं मी ते कटिंग केलेलं आहे. शिवाय कटोरीची रुंदी किती आहे ते सुद्धा तुम्हाला मी मोजून दाखवली की विश्वास तुमचा बसणारच आहे. तर हे पहा असं काही याचं कटिंग झालेलं आहे आणि आपल्या या ब्लाऊजची साईज जी आहे ती 45 इंच चेस्ट साईज आहे, जे की मी तुम्हाला लिहून दाखवते. आणि ॲज इट इज मी ते पेपर कटिंग ठेवून मेन फॅब्रिक आणि अस्तर कटिंग केलेलं आहे, जोडून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर बॅक पार्ट आहे त्याचासुद्धा इथे कटिंग करून जोडून घेऊन गळा कट केलेला आहे, टक्स घालून कंबरपट्टी घातलेली आहे. कारण हे काम जोडण्याची माझी कारागीर करतात तुम्हाला सुद्धा माहीत आहे, त्यामुळे हे वेळ होता तेव्हा त्यांनी जोडून ठेवलेलं आहे. याची उंची 15.5 इंच आहे. टोटल इथे 15.5 इंच झालेली आहे. अर्धा इंच शोल्डरला गेली की 15 इंच उंची आपल्याला इथे मिळणार आहे, कारण ब्लाऊजची उंची आपल्या 15 इंच आहे. बॅक पार्ट 15 इंचाचा तयार होणार आहे. त्यानंतर बघा इथे बाही कटिंग केलेली आहे. आपण बाहीचं जे काही माप आहे ते तुम्ही पेपर कटिंग करून किंवा पेपर कटिंग न ठेवता सुद्धा करू शकता. बाही जोडून घेतल्यानंतर मी शक्यतो पुढचा पार्ट कटिंग करते. हे 2 पार्ट आहेत पुढचे, ते अर्धा इंच कटिंग केलेलं आहे. तुम्हाला मी मार्किंग करून जस्ट दाखवलं. त्या पद्धतीने कटिंग केल्यानंतर इथे फ्रंट साईड मी तुम्हाला कळण्यासाठी लिहून ठेवते. आता माझ्या लक्षात येतं की कोणता फ्रंट साईड आहे, पण तुमच्या लक्षात यावं त्यासाठी कलर डार्क आहे म्हणून मी ते मार्किंग केलेलं आहे. आता हे 2 पार्ट झाले कटोरीचे. फ्रंट साईडचे इथे अर्धा इंच आपण जास्त घेतला होता. तो का घेतला होता? जोडताना आपल्याला कमी पडू नये म्हणून. आता तुमचा विश्वास बसावा म्हणून पुन्हा इथे मी बघा 10.5 इंचाची आपली कटोरी होती, ती बघा 10.5 इंच आपण कटिंग केलेलं आहे. 3 इंच ते 3.5 इंच आपल्याला इथे टक्सचा पॉईंट घ्यायचा आहे रुंदीचा. आता जोडायच्या अगोदर बघा अर्धा इंच ते मी मार्किंग करून घेते, म्हणजे आपला हा कपडा जो आहे कटोरीचा तो अर्धा इंच दोन्ही पार्टचा मायनस होणार आहे जोडण्यामध्ये. तर जे काही तुमचं शिलाई मार्जिंग असतं ते तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता किंवा आपल्याला जे कटिंग आहे ते मार्किंग करू शकता. आता दोन्हीही पद्धतीने तुम्ही इथे ही कटोरी जोडू शकता, खालच्या साईडने सुद्धा आणि वरच्या साईडने सुद्धा. अगदी व्यवस्थितच बसणार आहे, कुठेही कमी पडणार नाही. पण मी ते खालच्या बाजूने जोडते कारण सवयीचा परिणाम असतो. मला हीच सवय पडलेली आहे पहिल्यापासून की खालूनच कटोरी जोडायची. पण हे पहा तुम्हाला दाखवते कटोरीची टीप मारल्यानंतर मी अजिबात चेक केलेलं नाही, कारण एक्झॅक्टली कटोरी आपली ॲज इट इज इथे बसलेली आहे. आता डबल टीप मारल्यानंतर तुम्हाला मी दाखवते, चेक करा.
कटोरी कुठेही कमी किंवा कुठेही जास्त झालेली नाही. आता ते लेवल करायचं असेल तर तुम्ही ते अगदी नकळतपणे एखादा सूत लेवल करू शकता. त्यानंतर आपण कटोरीचा सेंटर पॉईंट आहे तो इथे बरोबर करायचा आहे. हे पहा सेंटर पॉईंट इथे तुमचा येतोय. तर तुम्हाला इथे बरोबर सेंटर करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला इथे मार्किंग टाकायचं आहे. आता इथे तुमचा कटोरीचा सेंटर पॉईंट हलला असेल तर तुम्ही तिथे व्यवस्थित करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे मी बघा 2.25 इंच आणि रुंदी आणि 4 इंच जी लांबी दिली होती, हे पहा 4 इंच लांबी, तिथे मार्किंग करून हा टक्स पॉईंट तयार करून घेणार आहे कटोरीसाठीचा. आता एवढी आपण ही रुंदीची जर टक्स मारली तर कटोरी आपली परफेक्टच बसणार आहे. 10.5 मधून आपल्याला हे 2.25 म्हणजे 3.5 इंचाचा मार्जिन गेल्यानंतर आपल्याला बरोबर हा कटोरी जोडल्यानंतर, कटोरी जोडायच्या अगोदर 7.5 इंच हवा होता. कटोरी जोडल्यानंतर आपल्याला 7 इंच कटोरी हवी होती, कारण 7 इंचाची आपली ही कटोरी आहे. डबल टिप मारून घ्यायची आहे, जेणेकरून तुमचा हा मार्जिनचा भाग आहे कटोरीचा तो कट न करता आतमध्ये फोल्ड होतो. आणि अशा काही पद्धतीने कटोरी आपली तयार झालेली आहे. हे पहा एक्झॅक्टली 7 इंच आपल्याला इथे 7 ते 7.25 इंच मिळालेले आहे, कारण पाव इंच आपल्याला अजून ह्याची हुकपट्टी आणि डोकपट्टी लावताना मार्जिन कमी होणार आहे. सो ते आपल्याला तिथे बरोबर ॲडजस्ट करता येईल. पुन्हा एक टिप मारून घेते आहे, कारण कुठेतरी आपल्याला वाटलं की किंचितचा एक सूतभराचा फरक पडतोय, तरीसुद्धा तुम्ही इथे टिप मारून बरोबर करू शकता, कारण तुमच्या हातामध्ये सेटिंग कसं करायचं आहे कटोरीचं तो पूर्णपणे वेळ आहे. त्यानंतर क्रॉसपट्टी जी आहे ती सुद्धा इथे काढून घेतलेली आहे आणि क्रॉसपट्टी इथे आता आपल्याला कटोरीला जोडून घ्यायची आहे. हे 3 पार्ट जोडून आपला जो फ्रंट पार्ट आहे तो रेडी होतो. सो क्रॉसपट्टी जोडल्यानंतर डबल टिप मारायची आहे. क्रॉसपट्टीचं मार्जिनसुद्धा तुम्हाला याच्यामध्ये कटिंगच्या वेळेस ॲड करायचं आहे आणि अशी काही आपली ही कटोरी तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकता परफेक्ट अशी ही मोठ्या साईजमध्ये कटोरी तयार झालेली आहे. पुढचा भाग आपला इथे मिळतोय 16 इंच. तर वाढता भाग अर्धा इंच नेहमी असावा मोठी साईज असल्यानंतर. 16 मधला अर्धा इंच वरती शोल्डरला जाईल तर एक्झॅक्टली 15.5 इंच फ्रंट बाजू आपल्याला मिळणार आहे. सो अर्धा इंच तुमचा जर मार्जिन जास्त असेल तर तुमचं फिनिशिंग आणि फिटिंग इतकं सुंदर बसतं की क्लायंट अगदी खुश होऊन जातं. आता हा आहे डावा भाग. डाव्या भागाला मी इथे 3-3.5 इंचाची पट्टी घेतलेली आहे, जी आपण लूकसाठी तयार करणार आहोत. आतल्या बाजूनी म्हणजेच खालच्या बाजूनी पट्टी लागते आणि वरच्या बाजूनी पलटी होते. तर अशा काही पद्धतीने मी ते पट्टी लावते. तुमची पद्धत कशी आहे हुक पट्टी आणि लूक पट्टी लावायची ते तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून सांगू शकता, कारण प्रत्येकाची पद्धत ही वेगळी असू शकते. माझ्या पद्धतीनेच तुम्ही शिवलं पाहिजे असं काही नाही. कटिंग मात्र तुम्ही माझ्या पद्धतीने करा आणि त्याच पद्धतीने प्रत्येक टिप्स जी आहे ती फॉलो करून तुम्ही जर हा कटोरी ब्लाऊज शिवला तर परफेक्ट बसणारच आहे. मग अगदी तुम्ही बिगनर्स असाल तरीही चालेल, कारण या मेजरमेंटमध्ये तुम्ही जर कुठे इकडे तिकडे काहीही न करता दाखवल्याप्रमाणे व्हिडिओमध्ये तुम्ही जर कटिंग केलात पॅटर्नप्रमाणे तर तुमचा ब्लाऊज अगदी परफेक्ट येणार आहे. तुम्ही पाहू शकता की दाखवल्याप्रमाणे आपला हा पार्ट डावा आणि उजवा तयार झालेला आहे. त्यानंतर दोन्ही पार्ट एकावरती ठेवून घ्यायचे आहेत. एकावरती एक ठेवून हुक आणि लोकपट्टी गळ्याचं मार्किंग करायचं आहे. गळा हा ब्लाऊजचा 7.5 इंच आहे आणि इथे आपल्याला 8 इंचावरती मार्किंग करायचं आहे, कारण अर्धा इंच आपल्याला शोल्डरसाठीचं मार्किंग एक्स्ट्राचं घ्यायचं आहे. सो आता दोन्ही पार्ट एकावरती एक ठेवून इथे 8 इंचावरती मार्किंग केलेलं आहे आणि शोल्डरच्या इकडे कटिंग न करता किंवा गळा रुंद न करता फक्त आपल्याला खालचा भाग आहे गळ्याचा लांब तो आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचा आहे. त्यासाठी तुम्ही अशा पद्धतीने चॉकचं मार्किंग करू शकता. अगोदर टिपसुद्धा मारून घेऊ शकता. जिथं मी उजवा भाग आहे त्याला टिप मारून ठेवली होती म्हणून डायरेक्ट कटिंग केलेलं आहे. वरचा भाग गळ्याच्या इथला अजिबात कटिंग करायचा नाही, फक्त खालचा भाग आहे तो तुम्हाला गळ्याच्या मापाप्रमाणे लांब करायचा आहे. आता उजवा पार्ट तयार केल्यानंतर डाव्या पार्टचा गळा आहे तो तयार करायचा आहे, कारण सगळ्यात जास्त लक्ष जातं ते ब्लाऊजच्या गळ्यावरती. तुम्ही ब्लाऊजचं फिटिंग इकडे तिकडे झालं तरीही चालू शकतं, कारण ते साडीच्या खाली झाकून जातं. पण गळा जो आहे ब्लाऊजचा तो कुठल्याही प्रकारे आपल्याला ॲडजस्ट करता येत नाही, झाकून ठेवता येत नाही. सो ब्लाऊजचं नाक काय असेल तर गळा म्हणते मी तरी, कारण गळा छान असेल तर ब्लाऊज तुमचा 50% तिथेच क्लायंटला आवडतो की गळा तुमचा छान बसला, याचा अर्थ ब्लाऊजचं फिटिंग छान बसलेलं आहे. कारण बऱ्याच वेळेला अशा घटना घडलेल्या आहेत की ब्लाऊजचा गळा पाहिल्यानंतर क्लायंट खुश होतात. त्यावेळेला गळा तुमचा रिचेकिंग करून तुम्ही पुन्हा चेक करून परफेक्ट करून घ्यायचा आहे, ज्यामुळे तुम्हाला इथं 5-10 मिनटं द्या काही हरकत नाही, पण पुढचं काम तुमचं खूप इझी होणार आहे. बऱ्याच वेळेला माझ्याकडे नवीन क्लायंट आले की बाहेरून शिवलेले ब्लाऊज घेऊन येतात.
त्यावेळेला डावा गळा वेगळा असतो, उजवा गळा वेगळा असतो. तर तुम्ही पाहू शकता दोन्हीही साईडचे गळे आपले यू कटमध्ये आलेले आहेत परफेक्शनमध्ये. त्यानंतर पाठीमागचा पार्ट आहे तो सरळ ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती पुढचा पार्ट उलटा ठेवायचा आहे. म्हणजे सुलटे भाग आहेत ते आतल्या बाजूला गेलेत आणि उलटे पार्ट आहेत ते वरच्या बाजूला आलेले आहेत. आता आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचं आहे. शोल्डर जोडताना अर्धा इंच आपण मेजरमेंट घेतलेला आहे किंवा मार्जिन ठेवलेलं आहे, तितकंच आपल्याला हे शोल्डर जोडायचं आहे. एखादा सूत तुम्ही शोल्डरच्या बाजूनी म्हणजे शोल्डर जे आहे गळ्याच्या बाजूनी आतल्या साईडनी ती खाली डाऊन करू शकता, जेणेकरून तुम्हाला शोल्डर वगैरे उतरायचं टेन्शन राहणार नाही. सो इथे बघा मी सुद्धा एक सूद खाली आतल्या बाजूला गळा डाऊन केलेला आहे. शोल्डर जोडताना डबल टिप मारून घ्यायची आहे. वरतीसुद्धा मार्जिन जेवढं तुम्हाला हवं तितकंच ठेवून टिप मारून पॅक करून त्याला कटिंग करायचं आहे. वरचा जो शिल्लक कपडा राहतो तो. अशा पद्धतीने तुमचा हा शोल्डर एक्झॅक्टली पाठीमागचा भाग आणि पुढचा भाग कट टू कट आलेला आहे. आता आपल्याला गळ्याची पट्टी लावायची आहे. मग तुम्ही पायपिंगची पट्टी लावत असाल तर पायपिंगची लावा, हेमिंगची लावत असाल तर हेमिंगची पट्टी लावू शकता. मी इथे हेमिंगचीच पट्टी लावते कारण ब्लाऊजांना पायपिंग करण्यापेक्षा जास्त सुंदर आहे ते हातशिलाई दिसते किंवा हेमिंग दिसतं. खूप रेखीवपणा येतो आणि ब्लाऊज घातल्यानंतर फिनिशिंग खूप सुंदर दिसतं. त्यामुळे मलासुद्धा कोणीही क्लायंट पायपिंग करा असं सांगत नाही. सुरुवातीला बऱ्याच जणींनी सांगायचे पायपिंग करा म्हणून, पण त्यांना मी सुद्धा कन्व्हिन्स केलं आणि म्हटलं तुम्ही एकदा हेमिंग केलेला गळा घालून पहा. सो आता त्याच क्लायंट ज्या आहेत खूप वर्षापासूनच्या, त्यांनासुद्धा माहीत झालेलं असल्यामुळे त्या म्हणतात माझ्या ब्लाऊजला सुरुवातीची सवय आहे म्हणून पायपिंग करू नका, हेमिंगची पट्टीच ठेवा. सो आता पाव इंचावरती डबल करून हेमिंगची पट्टी लावलेली आहे. तुम्हाला ही मेथड जमत नसेल, सिंगल करून हेमिंगची पट्टी लावू शकता आणि एका बाजूने दोडून घेऊ शकता. आता जास्तीचं मार्जिन पट्टीचं कटिंग केल्यानंतर ह्याच्यावर दाबटीप मारून घेत आहे. पानगळा आहे सो पानगळ्याच्या सेंटरला छोटीशी तुम्हाला एक चून टाकायची आहे. त्यानंतर बघा ह्याला गळ्याची दाबटीप मारल्यानंतर डायरेक्ट आतमध्ये ही पट्टी फोल्ड करून गळ्याची ह्याला शिलाई मारून घेते. आता याचं कारण असं तुम्ही म्हणाल हेमिंगची पट्टी म्हटला, मग हेमिंग न करता टिपका मारताय. तर या ब्लाऊजला वरतून लेस लागणार आहे सो ह्याला हेमिंग करायची गरज लागणार नाही. या पट्टीवरती सरळ टिप मारून मी जर घेतली तर ही पट्टीसुद्धा पॅक राहील आणि लेसवरून लागल्यानंतर ही टिप आहे ती दिसणारसुद्धा नाही. तर याच्यासोबतच बघा मी डोरीसुद्धा अटॅच केलेली आहे. अंडरकवर डोरी आहे बघा, बाहेरून अजिबात दिसत नाही, फिनिशिंग त्यामुळे चांगलं येतं. तर तुम्हीसुद्धा अशीच डोरी अटॅच करत जा. डोरी कशी अटॅच करावी हे सुद्धा आपल्या खूप साऱ्या व्हिडिओजमध्ये मी सांगितलेलं आहे. सो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन जॉईन झाला असाल, नवीन मेंबर असला आपल्या YT फॅमिलीचे, तर या अगोदरचे होम पेजला जाऊन तुमच्या वेळेनुसार व्हिडिओ पाहू शकता. खूप सारे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ, खूप सारे तुमच्या माहितीसाठीचे उपयोगाला येणारे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. सो आता बघा ब्लाऊजचा गळा तयार झाल्यानंतर आपण बाही जोडून घेतोय. बाही जोडताना पुढचा जो कटिंगचा भाग आहे तो कटिंगचा भाग पुढेच घ्यायचा आहे. आर्महोलला आर्महोल अटॅच करायचा आहे बाहीचं आणि परफेक्ट इथे अटॅच झालेला आहे. जेवढा आपल्याला कपडा हवा आहे तितकाच इथे कटिंग झालेलं आहे. सेंटर टू सेंटर मॅच करून तुम्ही ते पिन लावून घेऊ शकता बिगिनर्स असाल तर. कारण कपडा हलण्याची जर तुम्हाला भीती असेल, कॉन्फिडन्स तेवढा आला नसेल तुम्हाला अजून शिलाईमध्ये, तर तुम्ही प्रत्येक ठिकाणी शिलाईसाठीच्या बॉलपिना मिळतात त्या यूज करू शकता, ज्यामुळे तुमचं काम परफेक्शननी होईल. कुठेही कपडा ताणला किंवा खेचला जाणार नाही. आता बाहीचा एक टिप मारून जॉईन केल्यानंतर मी दोन्हीही पाठीमागचा भाग पुढचा भाग चेक केलेला आहे की बरोबर आहे की नाही. कमी जास्तसुद्धा होऊ शकतो. पाव इंच एखादं रसूळ तिथे तुम्हाला ॲडजस्ट करायचं आहे दुसऱ्या टिपमध्ये. आणि लागलीच इथे प्रेस बटनची पट्टी मी तयार करून घेतलेली असते, ती लावून घ्यायची आहे. तर एका साईडची बाही आपली जोडून झालेली आहे, दुसऱ्या साईडची बाही जोडायची आहे. तर सेंटरला सेंटर परफेक्ट मॅच होतो, त्यावेळेला तुमची बाही परफेक्ट जोडली जाते. बाही जोडताना कुठेही खेचू नये, ओढू नये, ताणू नये. हे पहा दोन्ही पार्ट चेक करायचे आहेत पहिल्या टिपनंतर. परफेक्ट इथे सुद्धा मॅच झालेले आहेत. दुसरी टिप मारताना इथे मी बघा पट्टी जी तयार करून ठेवलेली आहे प्रेस बटनसाठीची ती अटॅच करते, म्हणजे तुम्हाला पुन्हा पुन्हा त्याच गोष्टीसाठी वेगळा वेळ द्यायची गरज नाही. सो तुमचं स्टिचिंगचं स्किल आहे ते सुद्धा खूप छान इन्क्रीज होणार आहे. यासाठी स्पेशल व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे, हाऊ टू इन्क्रीज युअर स्टिचिंग स्किल, कटिंग स्किल. सो तुम्हीसुद्धा पाहिला नसाल अजून तर तो जाऊन पाहू शकता.
तर इथे स्लीव जोडून झाल्यानंतर बघा इथे लागलीच मी ओव्हरलॉक करून घेतलेला आहे. ओव्हरलॉक किंवा इंटरलॉक करणं तितकंच महत्त्वाचं आहे. स्लीव जोडून झाल्यानंतर क्रॉसपट्टी, कटोरी आणि स्लीव्ज या 3 ठिकाणी मी ओव्हरलॉक केलेला आहे आणि मग इथे कवर टिप आहे फिटिंगसाठीची ती मारून घेतलेली आहे. त्यानंतर लागलीच आपल्याला दंडघेराचं जे माप आहे फिटिंगचं ते टाकायचं आहे. आय होप याचं दंडघेर 8 इंचाचा होता आणि 1.5 इंच मार्जिन दिलेलं आहे. तर त्यानंतर दुसऱ्या बाजूची सुद्धा लागलीच ही मी कवर टिप टाकून घेते आहे. जो काय कमी जास्त कपडा असेल तर तुम्ही या पद्धतीने बाहेर सोडून नंतर टिप मारल्यानंतर कटिंग करू शकता. अगोदर करायचं असेल तर तुमची सवय असेल तशी तर करू शकता. तुमच्या सवयीप्रमाणे तुम्ही फिटिंग टाकू शकता. काहीच प्रॉब्लेम येणार नाही. आता दोन्हीही दंडघेराचं फिटिंग टाकून झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला पुढचा जो भाग आहे किंवा कंबर छातीचा भाग आहे तो सेट करून घ्यायचा आहे. दोरी थोडीशी इकडे तिकडे अडकली होती, तो मी दोरी साईडला करून व्यवस्थित त्याला गाठ मारून हे व्यवस्थित फिटिंगसाठी कपडा इथे ब्लाऊज जो आहे तो सेट करून घेते. हा पहा कुठेही पाठीमागचा भाग जास्त पुढचा भाग कमी असा झालेला नाही. दोन्हीही पार्ट ॲज इट इज सेम आहेत. सो तुम्हाला फिटिंगला सुद्धा ते इझी जाईल. आता तुम्हाला इथे हुकलूक पट्टीला पिन लावून घ्यायच्या असतील तर घेऊ शकता. सवयीप्रमाणे मी बिना पिनांचं काम करते, पण डिझाईन असेल तर अगदी आवर्जून पिना वापरतेच. सो आता छाती याची आहे निम्मी छाती आपल्याला इथे 22.5 इंच होती आणि कंबर जी आहे ती 18.5 इंच आहे. जास्तीचं मार्जिंग आहे ते 50-50 दोन्हीही बाजूला करायचं आहे. इथे आपल्याला 22.5ची छाती होती तर 25.5 विथ मार्जिंग होती. 1.5 इंच इकडे 1.5 इंच तिकडे असं मार्जिंग केलेलं आहे. सो कमरेपासून बाहीपर्यंत छातीचं मार्जिंग 1.5 इंच एक्स्ट्रा आलेलं आहे. तर आपण 2 इंच घेतलं होतं, पण शिवून इकडे तिकडे कमी जास्त होतं. कधी कधी अनइवन असेल तर आपण जसं पाव इंच अगोदर कटिंग करून टाकलं एका बाजूचं, त्या तिथे सुद्धा आपल्याला इथे पाव इंच अर्धा इंच कमी होऊ शकतं आणि फायनली आपल्याला 1.5 इंचाचंच मार्जिन हवं असतं ते आपल्याला ते मिळालेलं आहे. आता फिटिंगची टीप तुम्ही पाहिली, अगदी कमरेपासून छाती टू दंडघेर सरळ एका रेषेत आलेली आहे. कुठेही तुम्हाला फिटिंग तिरकी किंवा क्रॉस किंवा अशी थोडीशी या आतल्या बाजूला बाहेरल्या बाजूला तिरकी घ्यायची गरज लागलेली नाही. सो या साईडचं सुद्धा फिटिंग तुम्हाला एका रेषेत येणार आहे. तुम्ही फिटिंग टाकताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं फिटिंग एका रेषेत येणं आणि ते आलं तर तुमचा ब्लाऊज फिटिंगला परफेक्ट बसतो. आता इथे मार्किंग केलेलं नाही, पण तुम्हाला दाखवते बघा एका रेषेमध्ये इथे टीप आलेली आहे. सो तुमचा काखेमध्ये इथे फुगा येणार नाही, खाकेमध्ये क्रीज पडणार नाहीत, मुंड्याला आतल्या बाजूने क्रीज पडणार नाहीत किंवा शोल्डरच्या इथे ब्लाऊज तुमचा लूज होणार नाही. सो आर्महोलच्या इथे घोळ येणार नाही. खूप सारे प्रॉब्लेम असतात ते या तुमच्या फिटिंगच्या पद्धतीमुळे दूर होतात, गायब होतात म्हणलात तरीही चालेल. हे बघा एका रेषेमध्ये कटिंग आपलं केलं होतं तसं एका रेषेमध्ये फिटिंग झालेलं आहे. एक्स्ट्राचं मार्जिन 1.5 इंच सोडून जे होतं ते काढून टाकलेलं आहे आणि इथे बघा आपला जो हा आर्महोलच्या इथं 4 शिलाई एकत्र होतात ते परफेक्ट आलेलं आहे. इतकं परफेक्शन तुम्ही जर ब्लाऊजला द्याल तर तुमचं काम का बरं चांगलं होणार नाही. या साईडचं पाहिलं तर दुसऱ्या साईडसुद्धा मी दाखवते तुम्हाला. खूप साऱ्या आपल्या ताई कंप्लेंट करतात की या शिलाई ज्या 4 एकत्र येतात त्या कमी जास्त होतात, खालवर होतात. हे पहा अजिबात कुठेही अगदी अर्धा सूत म्हणलात तरीसुद्धा आलेली नाही. इतकं परफेक्शन मोठ्या साईजच्या ब्लाऊजलासुद्धा तुमचं यावं लागतं जसं माझं आलेलं आहे. सो ब्लाऊज इतका सुंदर शिवल्यानंतर मला सांगा क्लायंट का खुश होणार नाही. इतक्या वर्षांचा क्लायंट मी का सांभाळून ठेवलेला आहे किंवा मी का टिकवून ठेवलेला आहे तर माझ्या कामाच्या क्वालिटीमुळे. कामाची क्वालिटी तुमची दिवसेंदिवस उजळत गेली पाहिजे. कामाची तुमची स्किल आहे स्टिचिंगचं ते सुधारत गेलं पाहिजे, ज्यामुळे तुमचे क्लायंट आपोआप टिकतात आणि तुमच्या क्लायंटमध्ये जुन्या क्लायंटमध्ये नवीन क्लायंटची भर अजून होते आणि आवर्जून होते. तुमची माउथ पब्लिसिटी होते. आता हे जे क्लायंट आहे ते पुण्यात ब्लाऊज शिवायचं गेले 2 वर्ष माझ्याकडे ब्लाऊज शिवल्यापासून त्या अजिबात कुठेही जात नाहीत. आता साईज बघून तुम्हाला लक्षात आलं असेल माप किती मोठा आहे. कितीही माप मोठा असेल तरी तुम्हाला घाबरायची गरज नाही. प्रत्येक प्रॉब्लेमवर तो सोल्युशन तुम्हाला स्टिचवर सरितावरती मी देत असते. फक्त तुम्ही व्हिडिओ स्किप न करता अगदी इन डिटेल पाहत जा, कारण तुम्ही व्हिडिओ पाहिल्यानंतर सुद्धा मला त्याच कमेंट करत असा ज्या सोल्युशन मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये ज्या प्रॉब्लेमचं दिलेलं असतं. सो तुम्ही स्किप करून व्हिडिओ पाहता की तुमच्या लक्षात राहत नाही. हे पहा तुम्ही ते फिटिंग तुम्हाला चेक करून दाखवते. एक्झॅक्टली 22.5 इंच आपला अर्धा छातीचं माप आलेलं आहे. कमरेचं 18.5 इंच आहे ते सुद्धा
एक्झॅक्टली पाहूया किती आलेलं आहे. 8.5 इंच असणारच आहे, पण तुम्हाला दाखवणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. हे पहा दिसत नाही तर टेप थोडासा मी पुढे करून घेते. 8.5 इंच छातीचा सुद्धा माप आलेला आहे, सॉरी कमरेचं सुद्धा माप आलेलं आहे. अशा पद्धतीने फिटिंग करून तुम्ही हे ब्लाऊज शिवून घेऊ शकता. ह्याला गळ्याला लेस लावायची राहिलेली आहे, ते मी पाहते आणि लावते कोणती लेस आहे ती. सो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, इंटरेस्टिंग वाटला असेल तर एक लाईक नक्कीच करा. या पद्धतीने मोठ्या साईजची कटोरी तुम्ही पेपर कटिंग करून कपड्यावरती कटिंग करून ठेवून पुन्हा शिवून पहा. ब्लाऊज फिटिंगला व्यवस्थित बसणार आहे, ही माझी गॅरंटी आहे. सो असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी सगळ्यात अगोदर पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू. बाय.